महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा, युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नाही. महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा, कुणालाही बाजूला सारणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महायुती म्हणून कायम एकत्र लढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीचं नाव न घेता कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान. मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम, पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती. महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती. मुंबईत ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी, ओसी आणि पागडी मुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा. रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार, आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार, मात्र अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती. मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर होण्याची शक्यता, आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा, दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जाती जातीत भांडणं लावण्याचं काम, नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप. हैदराबाद गॅझेटियरनुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र, मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाली. मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी, विधानसभेत शिवसेना आमदार मुरजी पटेल यांची लक्षवेधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण, सागरा प्राण तळमळला, गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा. नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले, फेसबुक लाईव्ह वरून मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगात जवळून गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन. आज गोपीनाथ मुंडेंची जयंती, गोपीनाथ गडावर शेकडोच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले. शिर्डी साकोरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज 86वा वाढदिवस, मुंबईत शरद पवारांच्या अभिष्ट चिंतनासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली. त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरण, 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिले, जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून माहिती उघड. धुळे वन विभागाचा मनमानी कारभार, बिबट्याला पकडण्यासाठी ठेवलेला पिंजराच बंद, जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर वन विभागाला जाग. 10वी 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवा, विद्यालय महाविद्यालय प्रशासनाला सूचना. नाशिकमधील वृक्षतोडी विरोधात अण्णा हजारे मैदानात, साधू संत काय झाडावर राहतात का, साधुग्रामसाठी एकही झाड तोडू देणार नाही, अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा. राज्यात हुडहुडी वाढली, गोंदियात 8 अंश तर निफाडमध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना शेकोट्यांचा आधार. पाकचा बाजी आयएसआय प्रमुख हमीदला 14 वर्षांची कैद, लष्करी न्यायालयानं 4 आरोपांमध्ये दोषी ठरवलं, हमीद माजी पंतप्रधान इम्रान यांचे निकटवर्तीय. भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा, द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. मोदी पुतीन यांचा कारमधील फोटो अमेरिकेच्या संसदेत, अमेरिकेचं दबाव तंत्र, धोरण भारताला रशियाच्या जवळ ढकलतंय, ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण फेल, डेमोक्रॅट पक्षाचं टीकास्त्र.